6वी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कच्च्या बटाट्याचे खमंग खुसखुशीत लाटीव पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड बनवायला खूप सोपे आहेत. पापड बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आणि नवीन आहे. पद्धत जरी वेगळी आणि नवीन असली ना तरीसुद्धा हे पापड तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट बनवाल ही माझी खात्री आहे. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला पापड बनवण्यासाठी लागणार आहेत कच्चे बटाटे. तर इथे मी 2 कच्चे बटाटे साल काढून घेतलेत. साल काढल्यानंतर आपल्याला बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मगच त्याचा वापर करायचा आहे. आता बटाटे आपण चिरून घेऊयात किंवा कट करून घेऊयात. तर इथे मी आज तुम्हाला फक्त 2 बटाट्यापासून पापड बनवून दाखवणार आहे. पण तुम्हाला जर यापेक्षा जास्त बटाटे घ्यायचे असतील ना तर तुम्ही घेऊ शकता. कारण हे पापड करायला खूप सोपे आहेत, अगदी झटपट होतात आणि खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात. आता अशा प्रकारे आपल्याला बारीक फोडीमध्ये हा बटाटा चिरून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बटाटे मी छान चिरून घेतलेत. त्याच्या छान मीडियम साईजच्या अशा फोडी तयार करून घेतल्यात. आता या फोडी आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या फोडी मी स्वच्छ धुवून घेतल्यात. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. कारण मिक्सरला या फोडी आपल्याला आता छान फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणजे बारीक करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे छोटंच भांडं वापरलं आहे जेणेकरून यामध्ये आपला बटाटा छान बारीक होईल त्यामुळे. आता 2 बॅचमध्ये आपण हा बटाटा पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घेऊयात किंवा फिरवून घेऊयात. आता तयार केलेली बटाट्याची पेस्ट आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. ही पेस्ट करताना मी यामध्ये थोडंसुद्धा पाणी वापरलं नाही. पण तुमचे बटाटे जर बारीक होत नसतील ना तर तुम्ही 2-3 चमचे पाणी यामध्ये घालून ही पेस्ट तयार करून घेऊ शकता. आता राहिलेल्या बटाट्याची पेस्टसुद्धा आपण याचप्रमाणे तयार करून घेऊयात. तर इथे आपण दोन्ही बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अगदी छान स्मूथ आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता मिक्सरच्या भांड्याला राहिलेली सुद्धा पेस्ट मी यामध्ये काढून घेतली आहे. आता चमच्याने आपण याला छान मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता छान स्मूथ अशी आपल्याला पेस्ट दिसते. पण तरीसुद्धा यामध्ये एक अर्धा छोटासा बटाट्याचा तुकडा आलेला आहे. तो आपल्याला चमच्याने अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. म्हणजे मग ते तुकडे ना पापड बनवताना मध्ये मध्ये येणार नाहीत. किंवा मग तुम्ही ही पेस्ट ना चाळणीने गाळूनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे बटाट्याचे तुकडे चाळणीच्या वरती राहतील. पण यामध्ये खूप जास्त तुकडे नाही आहेत ना म्हणून मी चमच्याने काढून घेते. अगदी 3-4 तुकडे यामध्ये राहिलेले आहेत. आता उपवासाचे पापड करायचं म्हटलं की साबुदाणा हा असायलाच पाहिजे. म्हणून मी यामध्ये एक छोटी वाटी साबुदाण्याचं पीठ घालते. सुरुवातीला आपल्याला एवढंच पीठ यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करत आहे. तर एकदम पीठ न घालता लागेल तसं आपल्याला यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. खूप जास्तही पीठ इथे लागत नाही. तुमची पेस्ट किती आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे पीठ लागू शकतं. साबुदाण्याचं पीठ मी यामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अजूनसुद्धा थोडंसं सैलसर आहे, म्हणजेच पातळ आहे. तर आणखी आपण यामध्ये 1 वाटी साबुदाण्याचं पीठ घालून घेऊयात. आता परत याला मिक्स करूयात. लागेल तसंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं. साबुदाणा जर फुलला ना तर हे मिश्रण लगेच घट्ट होतं. आता चमचा बाहेर काढून मी याला हाताने छान मळून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथपर्यंत ही रेसिपी पाहताय तर मी असं गृहीत धरते की ही रेसिपी तुम्हाला आवडते आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. इथे आपला साबुदाणा आणि बटाटा छान मिक्स झाला आहे. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होऊ शकतो. आता आपल्याला याला अगदी छान मळून घ्यायचं आहे. हे मळताना जर तुम्हाला थोडं पाणी लागलं ना तर तुम्ही पाणीसुद्धा यामध्ये घालू शकता. तर मी याला थोडंसं मळून घेतल्यानंतर हे पीठ मला थोडंसं असं घट्टसर वाटतं, जरा जास्त घट्ट वाटतं. म्हणून मी यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून याला छान मळून घेते. तसंच तुम्हालासुद्धा लागेल तसं यामध्ये पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. किंवा पीठ पातळ झालं तर साबुदाण्याचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये आणखी ॲड करू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता पिठाचा आपला छान घट्टसर असा गोळा तयार झाला आहे. आता आपल्याला भिजण्यासाठी साईडला अजिबात ठेवायचं नाही, लगेच याचे पापड बनवायला घ्यायचे आहेत. तर त्याआधी आपल्याला या पिठाचे 2 भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि हातावरती याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. गोल किंवा लांबट तुम्ही कसाही करू शकता, पण आपण जर लांबट गोळा तयार केला ना तर ते आपल्याला लाटायला सोपं जातं. म्हणून मी इथे थोडासा असा लांबट आकाराचा उंडा तयार करून घेते किंवा गोळा तयार करून घेते याप्रमाणे. आता लगेच आपण याला लाटून घेऊयात.
आता हे पापड लाटण्यासाठी आपल्याला पॉलिथिन शीट लागणार आहे. तिथे मी पॉलिथिन शीट घेतली आहे आणि याला अगदी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तेल, तूप तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता. आणि परत आपल्याला वरतूनसुद्धा एक पॉलिथिन शीट यावरती ठेवायची आहे आणि याला असं थोडंसं प्रेस करून लगेच लाटायचं आहे. वरच्या पॉलिथिन शीटलासुद्धा थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे याला ते चिकटून राहत नाही, सहज आपल्याला काढता येते. आता पहा आपल्याला अशाप्रमाणे याला लाटून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे ना तेवढं आपल्याला याला चौकोनीच आकार देऊन घ्यायचा आहे. आणि याला लाटताना पहा आपल्याला खूप जास्त जाड ठेवायचं नाही. शक्य आहे ना तितकं याला आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पापड आपले छान पातळ तयार होतात. याचे काठ थोडेसे लाटताना चिरतात पहा, पण काही हरकत नाही. नंतर आपण याच्या कडा कट करणार आहोत. तर आता मी याला छान असं लाटून घेते पातळ. तुम्ही इथे पाहू शकता मस्त मोठी आणि पातळ याची पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता आपण वरची पॉलिथिन शीट काढून घेऊयात. आता सुरीच्या साहाय्याने आपण याच्या कडा देखील कट करून घेऊयात, म्हणजे छान चौकोनी पोळी आपल्याला इथे मिळेल. आता ही कट केलेली एक्स्ट्राची कणिक आहे ना, त्याचा वापर आपल्याला परत पापड बनवण्यासाठी करायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला चारही कडा कट करून घ्यायच्या आहेत. आता कडा कट करून झाल्यानंतर आपण परत याच्या छोट्या छोट्या आकारामध्ये स्ट्रिप्स कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला पापडला छान चौकोनी आकार देता येईल. आज पापड मी चौकोनी आकारामध्ये बनवते, पण तुम्हाला जो आकार या पापडला द्यायचा आहे तो देऊ शकता. त्रिकोणी पापड बनवू शकता, गोल पापड बनवू शकता किंवा माझ्याप्रमाणे चौकोनीसुद्धा आकार या पापडला देऊ शकता. तर पाहू शकता खूप मस्त आपले पापड तयार झालेले आहेत. तयार पापड पहा बिलकुलसुद्धा चिकटत नाहीत, अगदी सहज पॉलिथिन शीटपासून वेगळे होतात. करायला खूप सोपे आहेत आणि हे पापड मी छान छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये बनवलेत. तुम्हाला जर यापेक्षा मोठ्या साईजमध्ये हे पापड बनवायचे असतील ना, तर तुम्ही मोठेसुद्धा पापड बनवू शकता. तर अशाच प्रकारे आता मी राहिलेले संपूर्ण पापड बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. पापड बनवून झाल्यानंतर पोहे चाळायची जी चाळणी असते ना ती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे बटर पेपर टाकून घ्यायचा आहे. आता या पेपरवरती आपल्याला तयार केलेले पापड ठेवायचे आहेत. पापड ठेवताना दोन पापडच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे, म्हणजे पापड एकमेकाला चिकटत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला आता संपूर्ण पापड ठेवून घ्यायचे आहेत. आणि हो, या बटर पेपरलासुद्धा मी अगदी थोडंसं तूप लावून घेतलं होतं, जेणेकरून हे पापड तयार झाल्यानंतर या पेपरला चिकटून राहू नयेत म्हणून. आता सर्व बटर पेपरवरती मी छान असे पापड ठेवून घेतलेत. आता पापड आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला ही चाळणी यावरती ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करून याला 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता पापड आपले छान वाफलेले आहेत. याला खूप जास्त वेळ आपल्याला वाफवून घ्यायचं नाही. 1 ते 1.5 मिनिटे आपल्याला याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे. आता हा बटर पेपर आपण खाली काढून घेऊयात. इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट अंथरून घेतली. यावरती आपल्याला आता हे पापड टाकून घ्यायचे आहेत वाळण्यासाठी. तर खालच्या पॉलिथिन शीटला तूप तेल लावायची अजिबात गरज नाही, कारण वाळल्यानंतर हे पापड आपोआप सेपरेट होतात. तर तुम्ही पाहू शकता सहज बटर पेपरपासून हे पापड वेगळे होत आहेत. बिलकुल हाताला चिकटत नाहीत. पण हाताला जर चिकटले ना तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवून ना मग हे पापड पॉलिथिन शीटवरती टाकू शकता. पण मला तरी सध्या हाताला पाणी लावायची गरज पडली नाही. हे पापड पहा अगदी सहज मला या पॉलिथिन शीटवरती टाकता येत आहेत. आणि हा बटर पेपर आपल्याला शेवटपर्यंत पुरणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला बटर पेपर बदलून घ्यायची सुद्धा गरज नाही. आता अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व पापड वाफवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी तयार करून घेतलेत आणि खूप सुंदर आपले हे पापड तयार झालेत. आता तयार पापड मी गच्चीवरतीच आणून ठेवलेत वाळण्यासाठी. पण तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल ना, तुम्ही फॅनखालीसुद्धा हे पापड वाळून घेऊ शकता. फॅनखालीसुद्धा हे पापड वाळण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतील. आता हे पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवस मी मस्त कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपले पापड तयार झालेले आहेत. छान पांढरे शुभ्र आणि ट्रान्सपरंट असे आपले पापड तयार झालेत. अशा प्रकारे तुम्ही पापड बनवून वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी खमंग कुरकुरीत खायचं आहे ना, तेव्हा तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता. हे पापड उपवासालासुद्धा चालतात. पापड उपवासाला चालतात हे सांगण्याचं कारण एकच आहे, कारण याआधीसुद्धा मी कच्च्या बटाट्याचे आणि तांदळाचे पापड बनवून दाखवले होते. तर मला बऱ्याच ताईंनी असं कमेंट केलं की हे पापड उपवासाला चालत नाही. कॉमन सेन्स आहे पहा, आपण तांदळाचं पीठ वापरल्यानंतर उपवासाला पापड कसे चालतील? आणि मी कुठेही म्हटलं नव्हते की ते पापड हे उपवासाला चालतात म्हणून. त्यासाठी मी परत सांगते की हे पापड तुम्ही आता उपवासाला खाऊ शकता.
आता हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पापड किती पट फुलतो. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मगच त्यामध्ये पापड अशा प्रकारे तळून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता किती छोटा पापड होता. 4 पट नाही, 6 पट नाही, तर मला तर असं वाटतं की हे पापड मस्त 10 पट फुललेलं आहे. आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. पहा, पापड करायला खूप सोपे आहेत. ट्राय करून पहा. खायला खूप मस्त लागतात आणि पहा किती छान फुलत आहेत सुद्धा. याआधी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बटाट्याचे पापड बनवून पाहिले असतील. एकदा या पद्धतीने कच्च्या बटाट्याचे लाटीव पापड तुम्ही करून पहा. खरंच खूप छान होतात. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला आणखी कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुठली रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहिजे. मग मी ती रेसिपी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. इथे तुम्ही पाहू शकता काही पापड मी तळून घेतलेत आणि खूप सुंदर आपले पांढरे शुभ्र हे पापड तयार झालेले आहेत. पापड पहा तळल्यानंतर खूप जास्त फुललेत. हे पापड तुम्ही जर न वाफवता बनवले ना तर ते तेवढे फुलत नाहीत, कारण साबुदाणा जर आपण थोडासा वाफवला ना तर तो खूप जास्त फुलतो. म्हणून आपण हे पापड आज वाफवून बनवले. तर तुम्हाला जर वाफवायचे नसेल तर तुम्ही न वाफवता सुद्धा हे पापड बनवू शकता. अजिबात काळे लाल होत नाहीत, फक्त ते याप्रमाणे फुलणार नाहीत एवढंच. खूप सुंदर हे पापड तयार झाले. ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.